संपूर्ण उन्हाळा उन्हामध्ये होरपळून निघालेल्या भारतीयांच्या जीवाला गारवा देणारी एक महत्त्वाची अपडेट हवामान खात्याने रिलीज केलेली आहे. हवामान खात्याच्या सुधारित अंदाजानुसार 4 जून 2026च्या आसपास केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे. यापूर्वी हवामान खात्याने 26 मे 2026 रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होईल अशा प्रकारचा अंदाज वर्तवला होता. पण हवामान खात्याच्या सुधारित अंदाजानुसार 4 जून 2026च्या आसपास केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे. तर मान्सूनला भारतामध्ये दाखल होण्यासाठी झालेला हा जो उशीर आहे तो नेमका कशामुळे? तज्ज्ञांच्या मते मान्सून कमकुवत झालेला नाही. पहिली गोष्ट तर ही आहे की मान्सून कमकुवत झालेला नाही. वातावरणीय बदलामुळे वाऱ्याची गती मंदावलेली आहे आणि त्यामुळे हा जो मान्सून आहे तो केरळच्या किनाऱ्यावर येऊन काही काळ स्थिरावलेला आहे. त्यामुळे मान्सूनला भारतामध्ये दाखल होण्यास उशीर होत आहे. आता मान्सून भारतामध्ये दाखल झाला हे अधिकृतपणे जाहीर करण्यासाठी काही निकष पूर्ण होणं गरजेचं असतं. पहिला जो निकष आहे तो म्हणजे व्यापक पाऊस. म्हणजेच केरळमधील किमान 60% केंद्रावरती सलग 2 दिवस 2.5 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडणं गरजेचं असतं. दुसरं म्हणजे पश्चिमेकडून वाहणारे जे वारे आहेत, ज्याला वेस्टर्ली वाइंड्स असं म्हटलं जातं, ते एका विशिष्ट उंचीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि तिसरा निकष आहे ढग निर्मितीसाठी पोषक वातावरण तयार होणं सुद्धा गरजेचं आहे. जेव्हा हे तिन्ही निकष पूर्ण होतात त्यावेळेस मान्सून भारतामध्ये दाखल झाला हे अधिकृतपणे घोषित केलं जातं. आता यंदाचा हा जो पाऊस आहे तो वार्षिक जी आपली राष्ट्रीय सरासरी आहे त्याच्या 90% असणार आहे. त्यामुळे एकंदरीतच कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. आता मान्सूनला भारतामध्ये दाखल होण्यासाठी झालेला हा जो उशीर आणि कमी पावसाचा व्यक्त केलेला अंदाज यामुळे भारतातील शेतीसमोर काही आव्हाने नक्कीच उभी राहणार आहेत. पेरण्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल होणार आहेत. पाण्याचे काटेकोर नियोजन करणं शेतकऱ्यांसाठी आता महत्त्वाचं ठरणार आहे आणि कमी पाण्यातील पिकांवर देखील भर देणं आता महत्त्वाचं असणार आहे. ह्या सर्व घडामोडींचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर देखील मोठा परिणाम पाहायला भेटणार आहे. ग्रामीण भागातील जी वस्तू आणि सेवांची जी मागणी असणार आहे ती यावर्षी कमी असणार आहे आणि अन्नधान्य उत्पादनावर देखील मोठा परिणाम यावर्षी पाहायला भेटू शकतो. तर यंदाचा हा जो मान्सून आहे तो भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर कशाप्रकारे परिणाम करेल, तुमचं मत कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडा.